नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण भारताचे विज्ञान रत्न डॉक्टर होमी भाभा यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. लक्ष देऊन ऐका कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया. विज्ञान रत्न डॉक्टर होमी जहांगीर भाभा. डॉक्टर होमी भाभा हे भारताच्या आधुनिक विज्ञान व अणुऊर्जेचे जनक मानले जातात. त्यांनी भारतात अणुसंशोधनाची पायाभरणी करून देशाला वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम बनवले. त्यांचे योगदान केवळ विज्ञानापुरते मर्यादित न राहता संशोधन, संस्था उभारणे, शिक्षण आणि राष्ट्रीय विकास यामध्येही अतुलनीय आहे. डॉक्टर होमी भाभा यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे वडील जहांगीर भाभा हे प्रसिद्ध वकील होते. सुरुवातीचे शिक्षण मुंबईत झाल्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे त्यांनी भौतिकशास्त्रात संशोधन करून डॉक्टरेट पदवी मिळवली. शिक्षण घेऊन भारतात परतल्यानंतर त्यांनी भारतीय विज्ञान संस्थान बंगळूर येथे प्रोफेसर म्हणून कार्य केले. पुढे 1945 मध्ये त्यांनी मुंबईत टाटा मूलभूत संशोधन संस्था TIFR स्थापन केली. ही संस्था भारतातील उच्चस्तरीय वैज्ञानिक संशोधनाची प्रमुख केंद्र बनली. त्यांच्या अथक परिश्रमामुळे भारत देशात अणुभट्टीची स्थापना होऊ शकली. डॉक्टर भाभा यांच्या दूरदृष्टीमुळे भारतात वैज्ञानिक संशोधनाला योग्य दिशा मिळाली. 1948 मध्ये भारत सरकारने त्यांची नियुक्ती भारतीय अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतात अणुऊर्जेच्या शांततामय वापरासाठी संशोधन सुरू झाले. दिनांक 18 मे 1974 या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला. अणुऊर्जेचा वापर वीज निर्मिती, औषध निर्मिती, कृषी व औद्योगिक क्षेत्रात होण्यासाठी त्यांनी भक्कम पाया घातला. त्यामुळे त्यांना भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे शिल्पकार असे संबोधले जाते. डॉक्टर भाभा हे केवळ शास्त्रज्ञ नव्हते तर उत्कृष्ट प्रशासक, कलाकार आणि संगीतप्रेमीही होते. त्यांनी विज्ञान आणि कला यांचा सुंदर संगम साधला. त्यांच्या व्यक्तिमत्वात शिस्त, दूरदृष्टी आणि राष्ट्रभक्ती यांचा सुंदर समन्वय दिसून येतो. दिनांक 24 जानेवारी 1966 रोजी फ्रान्समधील माउंट ब्लॉक परिसरात झालेल्या विमान अपघातात त्यांचे अकाली निधन झाले. त्यांचा मृत्यू भारतीय विज्ञानासाठी मोठी हानी ठरली. तरी त्यांनी उभारलेली संशोधनाची परंपरा आजही देशाला मार्गदर्शन करत आहे. डॉक्टर होमी भाभा यांनी भारताला वैज्ञानिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्याचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरवले. त्यांचे कार्य आजही भारतीय वैज्ञानिकांना प्रेरणा देत आहे. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने भारताचे विज्ञान रत्न मानले जातात. आज त्यांचा पुण्यस्मरण दिवस. त्यानिमित्ताने विनम्र अभिवादन. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? नक्की कळवा चला आता या माहितीच्या आधारे काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, डॉक्टर होमी भाभा यांचा जन्म केव्हा झाला? बरोबर उत्तर आहे डॉक्टर होमी भाभा यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909 रोजी मुंबई येथे झाला. दुसरा प्रश्न, भारत सरकारने भारतीय अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून
डॉक्टर होमी भाभा यांना केव्हा नियुक्त केले? बरोबर उत्तर आहे सन 1948 भारत सरकारने भारतीय अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांना नियुक्त केले. तिसरा प्रश्न, भारताने कोठे पहिला अणुस्फोट घडवून आणला? बरोबर उत्तर आहे भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला. चौथा प्रश्न, भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे शिल्पकार असे कोणाला संबोधले जाते? बरोबर उत्तर आहे डॉक्टर होमी भाभा यांना भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे शिल्पकार असे संबोधले जाते. आणि आता शेवटचा 5वा प्रश्न, डॉक्टर होमी भाभा यांचे निधन केव्हा झाले? बरोबर उत्तर आहे दिनांक 24 जानेवारी 1966 रोजी डॉक्टर होमी भाभा यांचे निधन झाले. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.